नमस्कार मंडळी, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी, मनुष्याचं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, पण ते बिघडतं तेव्हा अचानक नाही तर आधी सगळ्या सूचना देतं. ब्रेन स्ट्रोक म्हणजे अशीच एक घटना. अचानक घडलेली दिसते, पण खरा इशारा 10-15 दिवस आधीच सुरू झालेला असतो. प्रश्न एवढाच आहे, आपण तो इशारा ओळखतो का? आज आपण अशाच 5 लक्षणांबद्दल बोलणार आहोत, जी जर आपण वेळेत ओळखली तर स्ट्रोक सारखा गंभीर आजार टळून आयुष्य आपण नव्यानं जगू शकतो. पहिलं लक्षण आहे अचानक चक्कर येणं किंवा संतुलन बिघडणं. हे लक्षण नेमकं जाणवतं कसं? तर चालताना किंवा उभं राहताना अचानक डोकं हलकं वाटणं, पायाखालची जमीन सरकते असं वाटणं, बसल्या जागेवरून उठल्यावर डोकं फिरणं, काही वेळासाठी डोळ्यांपुढे अंधार येणं, चालताना धाप लागणं, एका बाजूला झुकणं किंवा घसरणं. वैद्यकीय कारण काय आहे? तर स्ट्रोकमध्ये मेंदूतील रक्तपुरवठा अडथळीत होतो. विशेषतः सेरेबेलम, मेंदूचा संतुलन नियंत्रण करणारा भाग, याच्यामध्ये रक्त न पोचल्यास हे लक्षण दिसून येतं. कधी कधी हे लक्षण ट्रान्झिएंट आयशमिक अटॅक TIA म्हणजे मिनी स्ट्रोकचा सुद्धा संकेत असतो. लो ब्लड प्रेशर, हृदयाच्या गतीत अचानक बदल किंवा डिहायड्रेशन हे देखील कारणीभूत असू शकतात. पण जर चक्कर वारंवार येत असेल आणि थोड्या वेळात नाहीशी होत असेल तर ती स्ट्रोक पूर्व इशारा मानावी. काही धोक्याचे इशारे काय असतात त्याच्याबरोबर, किंवा रेड फ्लॅग ज्याला आपण म्हणतो, तर या चक्कर बरोबर धुसर दृष्टी, बोलण्यात अडचण किंवा हातपाय सैल होणं सुरू झालं, किंवा चक्कर इतकी तीव्र की आपण काही सेकंदासाठी पूर्णपणे स्तब्ध होतो. अशा स्थितीत ही चक्कर सामान्य नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. या लक्षणानंतर काय करावं? तर ताबडतोब शांत जागेवर बसा, पाय लांब करून रक्तप्रवाह सामान्य करा, BP, शुगर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासा, डिहायड्रेशन असल्यास पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट घ्या, डॉक्टरांकडे तात्काळ जा. विशेषतः जर आपण 60 पेक्षा अधिक आपलं वय असेल तर डॉक्टरांचा सल्ला अशा स्थितीत जास्त टाळमटाळ न करता त्याच दिवशी घेतला पाहिजे. डॉक्टर तुमचं ECG, एको, रक्त तपासणी आणि ब्रेन स्कॅन, गरज असेल तर MRI किंवा CT करून स्ट्रोकचा धोका आहे का ते तपासतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी खबरदारीचे काय उपाय त्याच्यात? तर झपाट्याने उठू नका. म्हणजे झोपेतनं किंवा कधी आपण दुपारची वामकुक्षी करतो किंवा जस्ट पडलेलो असतो तर एकदम उठून उभं राहू नका. पहिल्यांदा डोळे उघडा, मग एका बाजूला वळा आणि मग उठून बसा. भरपूर पाणी प्या. म्हणजे तुम्हाला जी शरीराची तुम्हाला माहिती असेल गरज किती आहे पाण्याची, त्यानुसार पाणी प्या. टाळू नका पाणी पिणं. डिहायड्रेशन हे चक्करचं एक मुख्य कारण असतं. दररोजची औषधं वेळेवर घ्या. विशेषतः BP आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवा. सकाळच्या वेळी एकट्यानं स्नान किंवा पायऱ्यात चढणं टाळा. चक्कर ही छोटी वाटू शकते, पण ती मेंदूचा इशारा असू शकतो. दररोजची चक्कर ही वृद्धत्वाची निशाणी नाही, ती मेंदूचा सावध इशारा आहे. वेळेवर लक्ष दिलं तर मोठा आजार टाळता येतो. त्यामुळे आपण ही जे लक्षण आहे ते गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. दुसरं लक्षण आहे एकाच बाजूला मुंग्या येणं, कमजोरी वाटणं किंवा हालचाल मंदावणे. हे लक्षण कसं जाणवतं? सकाळी उठताना डावा किंवा उजवा हात हा शून्य म्हणजे बधीर झाल्यासारखा वाटतो, म्हणजे त्यात प्राणच नाही असं वाटतं. चालताना एक पाय ओढल्यासारखा वाटतो. चालायची गती मंद होते. चहा प्यायला हात पुढे करताना हात हलका थरथरतो किंवा कप हातातून निसटतो. हात किंवा पायामध्ये हळूहळू ताकद कमी होते असं जाणवू लागतं. शरीराच्या एकाच बाजूला थोड्या वेळासाठी संवेदना कमी होतात. याच्या मागचं वैद्यकीय कारण काय आहे? तर हा आधी म्हटल्याप्रमाणे ट्रान्झिएंट इशेमिक अटॅक TIA किंवा मिनी स्ट्रोकचं प्रमुख लक्षण आहे. मेंदूच्या एका भागात रक्ताचा प्रवाह क्षणिकपणे थांबतो किंवा मंदावतो, त्यामुळे त्या भागाशी संबंधित शरीराच्या भागावर परिणाम होतो. त्यामुळे त्या भागाची हालचाल मंदावते किंवा नंबनेस किंवा बधीरपणा वाटतो. मेंदूमधील मोटर कॉर्टेक्स या भागावर परिणाम झाल्यास देखील शारीरिक हालचालींमध्ये स्पष्टपणे अडथळा जाणवतो. धोका का वाढतो? तर सुरुवातीला मुंग्या किंवा हलकी कमजोरी वाटते, पण याकडे दुर्लक्ष केल्यास पूर्ण अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस होण्याचा धोका वाढतो. हा लक्षण टप्पा ब्रेन स्ट्रोक येण्याच्या 10 ते 15 दिवस आधी दिसून येतो. काय करावं असं दिसल्यास? लक्षण लक्षात येताच त्यावेळची स्थिती नोंदवा. उदाहरणार्थ उजवा हात हलत नाही, तोंड थोडं असं डिफॉर्म झालाय का ते पहा. ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. TIAचं निदान केलं जाऊ शकतं. MRI, CT स्कॅन, डॉपलर टेस्ट किंवा रक्त तपासण्या आवश्यक असतात. BP, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणायचं. घरच्या व्यक्तींनी अशा लक्षणांकडे थकवा असेल किंवा बराच वेळ एकाच जागी बसल्यामुळे असेल असं म्हणून दुर्लक्ष करू नये. लक्षात ठेवण्याजोगी सवयी काय आहेत? तर आधी म्हटल्याप्रमाणे जेवणानंतर किंवा झोपेतून उठल्यावर एक बाजू अशी बधीर झालेली असेल किंवा झोपली असल्यास तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे, सतर्क होणं गरजेचं आहे. दर 15 दिवसांनी हातपाय हलवण्याची किंवा फ्लेक्झिबिलिटी चेक करा. दर 3 महिन्यांनी B12, D3 आणि रक्तदाबाची तपासणी करणं हे अनिवार्य ठेवा. म्हणजे न चुकता दर 3 महिन्यांनी या 3 गोष्टी चेक करायच्या. मेडिटेशन, चालणं किंवा नियमित झोप या गोष्टी देखील मेंदूचं आरोग्य सुधारतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या हाताला का मुंग्या येत आहेत, तर डॉक्टरांपर्यंत पोहोचायला उशीर करू नका.
अर्ध्या शरीराचं कमजोर होणं हे शरीराचं फक्त अर्धवट लक्षण नसून पूर्ण धोका असू शकतो, तो ओळखा आज आत्ता. जेव्हा शरीराच्या एका बाजूने ताकद कमी वाटते तेव्हा ते तुम्हाला स्ट्रोक पासून वाचवण्याची संधी देते. ती संधी सतर्कतेने जपा आणि आरोग्याची जबाबदारी घ्या. तिसरं लक्षण आहे बोलण्यात अडचण किंवा शब्द अचूक न उच्चारणं. हे लक्षण नेमकं कसं जाणवतं तर ओळखीच्या व्यक्तीचं नाव सांगता येत नाही, वाक्य अपूर्ण राहू लागतात, मी म्हणजे ते असं बोलणं सुरू होतं. एखादा सामान्य शब्दही तोंडात असूनही उच्चार करता येत नाही. काही वेळेस तोंडातून शब्द येतात पण त्यांचा काही अर्थच नसतो, म्हणजे आपण ब्लॅबरिंग म्हणतो तसं, बोबडे बोल. बोलताना तोंडाचा ताण जाणवतो किंवा एक बाजू हलत नाही. वैद्यकीय कारण यामागचं असं आहे, मेंदूमध्ये ब्रोकाज एरिया आणि वेर्निकेज एरिया हे भाग भाषेसाठी जबाबदार असतात. या भागामध्ये रक्तपुरवठा थांबला की ॲफॅशिया नावाचा त्रास होतो, म्हणजे भाषा समजून घेणं, बोलणं किंवा योग्य शब्द निवडणं अशक्य होतं. हे लक्षण बहुधा ब्रेन स्ट्रोकचा तातडीचा किंवा अलार्मिंग इशारा असतो. ज्येष्ठ वयात विसरणं सामान्य आहे, पण एखादाच शब्द अचूक आठवत नसेल ते ठीक आहे, पण एकदम बोलणंच आपलं विस्कळीत होतंय, गोंधळलेलं होतंय किंवा अपूर्ण होतंय तर हे धोक्याचं लक्षण आहे. टाइम इज ब्रेन, म्हणजे जितका वेळ जाईल तितक्या मेंदूतील पेशी मरतील. त्यामुळे तुम्ही याच्यावरती तातडीने काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. काय करावं तर बोलणं अडखळल्याचं लक्षात आलं की ताबडतोब व्यक्तीला शांत ठेवा, त्याच्यावर दडपण टाकू नका. फास्ट टेस्ट वापरा. आता ही म्हणजे FAST. F म्हणजे फेस, चेहरा वाकडा झाला आहे का किंवा त्याच्यात डिफॉर्मिटी आली आहे का. आर्म, दोन्ही हात वर करायला सांगितल्यास एक हात खाली येतोय का. S म्हणजे स्पीच, साधं वाक्य बोलायला सांगितल्यास ते स्पष्ट बोलता येतं का. T टाइम, वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क करा. त्वरित न्यूरोलॉजिस्टकडे जा. MRI CT स्कॅन आवश्यक ठरेल. वाचलेल्याचं बोलणं ठीक होईल का हे लवकर उपचारांवर अवलंबून असतं. लक्षात घ्या, ही फास्ट टेस्ट घरच्या घरी तुम्ही करून चेक करू शकता. रोजची सवय म्हणून काय कराल तर दिवसातून एकदा स्वतःशी बोलणं, आरशात पाहून एक वाक्य म्हणणं, वाचन, भजन, कविता म्हणणं हे मेंदूच्या भाषा केंद्रांना सक्रिय ठेवत असतं. नवीन शब्द शिकण्याचा प्रयत्न करा, त्यातनं मेंदूला चालना मिळते. आपण आपल्या या चॅनलवरती आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की कोणती तरी नवीन भाषा शिकायचा प्रयत्न करा. वयवर्ष 60 नंतर ज्येष्ठ नागरिकांनी, ती भारतीय कोणतीही भाषा असेल आपल्या आजूबाजूची किंवा एखादी परदेशी भाषा असेल, ती भाषा आपल्या मेंदूला ॲक्टिव्ह ठेवते. आपण तो प्रयत्न करतो ते समजून घेण्याचा, ती भाषा बोलण्याचा, आणि त्यामुळं मेंदू ॲक्टिव्ह होतो. हा मेंदूचा व्यायाम आहे. किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न करा जी तुम्ही आधी कधीही केलेली नाही. भाषा शिकणं हे तर टॉप प्रायोरिटी आहेच, पण दुसरी कोणती तुमचा हॉबी, छंद एखादा निर्माण करा, ते काहीतरी शिका. तुम्ही शिकताना मेंदू तुमचा ॲक्टिव्ह राहतो. शब्द अडकळतात म्हणजे विचारही थांबतात, पण ते शरीराचा इशारा असतो. तुमच्या मेंदूत काहीतरी बिघडतंय, तो इशारा दुर्लक्षित करू नका. शब्द वाचवायचे असतील म्हणजे बोलणं तुम्हाला शेवटपर्यंत बोलतं राहायचं असेल तर वेळेवर कृती करणं गरजेचं आहे. चौथं लक्षण आहे दृष्टीविषयक. दृष्टी अचानक अस्पष्ट होणं किंवा डोळ्यासमोर असं अंधारल्यासारखं होणं किंवा असं धुरकट दिसणं. तर हे लक्षण नेमकं कसं जाणवतं तर एका किंवा दोन्ही डोळ्यांनी धुसर, जडसर किंवा दुप्पट दिसणं, काही सेकंदासाठी दृष्टी पूर्णपणे जाते किंवा काळोख पसरल्यासारखं वाटणं किंवा अंधारी येते आपण असं म्हणतो, डोळ्यासमोर पांढरे ढग, पट्टी, हलके ठिपके दिसणं, वर्तमानपत्र वाचताना अक्षरं वाकडी, हलती किंवा गायब होणं, थोड्या वेळानं दृष्टी परत येते आणि हे सतत पुन्हा पुन्हा होत राहतं. याच्या मागचं वैद्यकीय कारण काय तर मेंदूमधील ऑक्सिपिटल लोब हा भाग दृष्टी नियंत्रित करतो. या भागातील रक्तप्रवाहात अडथळा आला तर मेंदू डोळ्यांकडून येणाऱ्या संदेशांची प्रक्रिया करू शकत नाही. याला एमॉरोसिस फ्युगॅक्स असेही म्हणतात, म्हणजे क्षणिक आंधळेपणा, जो स्ट्रोक पूर्व लक्षण असतो. मेंदूत स्ट्रोक होण्याच्या आधी अशा घटनांनी दृष्टीवर तात्पुरता परिणाम होतो. धोका कधी गंभीर समजायचा जर हे लक्षण एका बाजूच्या डोळ्यापुरतं मर्यादित असेल तर हे TIA किंवा मिनी स्ट्रोकचं लक्षण मानलं जातं. एकदम अंधारी येणं किंवा उजेडच न दिसणं तर ही स्ट्रोकची प्रक्रिया सुरू झाली असण्याची शक्यता असू शकते. काय करावं आपण अशा परिस्थितीमध्ये हे लक्षण दिसल्यास डोळ्यांची तात्काळ तपासणीसह न्यूरोलॉजिकल स्कॅन म्हणजे ज्याला CT किंवा MRI ते करणं गरजेचं आहे. डोळ्यांचे विजन लॉसच्या दृष्टिकोनातून ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट म्हणजे दृष्टीरोगतज्ञ किंवा न्यूरोलॉजिस्ट दोघांचाही सल्ला घेणं गरजेचं आहे. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तात गुठळ्या होण्याची क्षमता तपासून घ्या. स्ट्रोक रिस्क असेसमेंट ताबडतोब करा, कारण दृष्टीसंबंधित स्ट्रोक इतर भागांना पण प्रभाव टाकू शकतो. रोजचं भान ठेवण्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो तर वाचन करताना अडथळा जाणवला तर उगाच डोळ्यांचा नंबर वाढला असेल असं समजू नका. नवे चष्मे करण्याआधी मेंदूशी संबंधित कारणं शोधा. असं जर होत असेल तर डोळे थकलेले वाटले तरी ते स्ट्रोकचं पहिलं लक्षण असू शकतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये. थोडक्यात याचं क्लिनिकल इन्साइट काय असेल तर ऑक्सिपिटल लोब स्ट्रोक कॅन कॉज हेमियोनोपिया म्हणजे अर्धवट दृष्टी गमावणं. डोळे व्यवस्थित असतात पण मेंदूचं दृष्टी सामर्थ्य गमावलेलं असतं, म्हणजे त्या ओरिजिनल सॉफ्टवेअरमध्येच गडबड होते. त्यामुळे डोळे जरी चांगले असले तरी दृष्टी आपली अधू होऊ शकते. डोळ्यासमोर दुसरता येणं किंवा
भविष्य धुसर होणं. तर शरीर वेळेवर इशारा देतं, पण आपण तो ओळखतो का? आज लक्ष दिलं तर उद्या पूर्ण अंधार टाळता येतो. 5वं लक्षण आहे अत्यंत थकवा, संभ्रम म्हणजे कन्फ्युजन किंवा स्मरणशक्ती मंदावणं. हे लक्षण नेमकं कसं जाणवतं? तर दिवसभर काहीच केलं नसताना देखील तीव्र थकवा वाटतो. एखाद्या परिचित व्यक्तीचं नाव आठवत नाही किंवा त्याची ओळख पटत नाही. घरात किंवा रस्त्यावर दिशाभूल होते. वेळ, तारीख, ठिकाण समजत नाही. अलीकडचं काहीच आठवत नाही. एखादा प्रश्न विचारला की काही वेळ गप्प राहणं किंवा विचार सुन्न होणं. साधं काम करताना एक गोंधळ होतो. उदाहरणार्थ चहा करायला जायचं आणि गॅसच लावायला विसरायचं. तर याच्या मागचं वैद्यकीय कारण काय? तर मेंदूचा रक्ताचा प्रवाह योग्य नसल्याने न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी पुरेसा ऑक्सिजन घेत नाहीत. यामुळे मेंदूचा विचार करण्याचा, आठवण ठेवण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याचा भाग स्लो होतो, धीमा होतो. यालाच ट्रान्झिएंट कन्फ्युजनल स्टेट किंवा प्री स्ट्रोक कॉग्नेटिव्ह फॉग असं म्हणतात. अनेक वेळा ही लक्षणं लक्षातही राहत नाही, कारण वय झालंय म्हणून विसरतोय असंच समजलं जातं. हे अत्यंत धोक्याचं काय आहे? तर हीच लक्षण जर TIA मिनी स्ट्रोकचा भाग असेल तर पुढील 7 ते 15 दिवसात पूर्ण स्ट्रोक होण्याचा धोका 50% जास्त असतो. हे अल्पकालीन विस्मरण नसून मेंदूची कृतिक्षमता मंदावल्याचा इशारा आहे. काय करावं? तर घरच्या व्यक्तींचं लक्ष अत्यंत आवश्यक आहे. वयामुळं आहे असं म्हणून दुर्लक्ष करू नका. त्वरित मेमरी अँड कॉग्नेटिव्ह फंक्शन टेस्ट करून घ्या. MRI किंवा ब्रेन स्कॅन करून मेंदूतील रक्तप्रवाह नीट आहे का तपासलं पाहिजे. BP, थायरॉइड, B12 आणि D3 ची तपासणी आवश्यक आहे. स्ट्रोक स्पेशालिस्ट, न्यूरोलॉजिस्ट यांचं मत घ्या, कारण वेळ वाचवतो. थकवा स्मरणासाठी उपाय काय? तर 8 तास क्लिअर कट झोप, विशेषतः रात्रीची नीट झोप होणं फार गरजेचं आहे. मेडिटेशन आणि प्राणायाम मेंदूला शांत आणि जागृत ठेवतात. दररोज कोडी सोडवा, वाचन करा, कविता आठवा, मेंदूची हालचाल वाढवा. अतिसाखरयुक्त पदार्थ, तळलेलं आणि जड अन्नपदार्थ टाळा, ज्याचा मेंदूवर देखील, नुसतं हृदय नाही, रक्तवाहिन्या नाही, मेंदूवर देखील त्याचा ताण येतो. घरच्यांसाठी आपण यात काय सांगू शकतो? तर आपल्या घरातले कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, असे शांत बसून राहायला लागले असतील, वारंवार विसरत असतील किंवा गोंधळलेले दिसले तर तो मनोविकार नाही, तो मेंदूचा इशारा देखील असू शकतो. शरीर थकतं तेव्हा विश्रांती पुरेशी असते, पण मेंदू थकत असेल तर त्याला उपचार गरजेचे असतात. त्यामुळे लक्ष द्या, वेळेत तपासणी करा आणि आपल्या आयुष्यातील स्मरणीय क्षण विसरू देऊ नका. ते परत परत आठवत राहा, सांगत राहा, कारण ते मेंदूच्या तब्येतीसाठी चांगलं असतं. हे झालं ओव्हरऑल 5 लक्षणांविषयी आपण बोललो. तर याच्याबद्दल सर्वसाधारण खबरदारी आपण काय घेऊ शकतो? तर पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी वयवर्ष 60 नंतर रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर नियमित तपासा. तो जर जास्त असेल तर नियंत्रणात ठेवा. हाय BP म्हणजे स्ट्रोकचा सर्वात मोठा धोका. जे स्टँडर्ड BP आहे त्याच्यापेक्षा ते कायम जास्त येत असेल कंटिन्युअसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरात डिजिटल BP मॉनिटर ठेवा आणि आठवड्यातून किमान 2 वेळा मोजा. दुसरं आहे ब्लड शुगर किंवा साखर नियंत्रणात ठेवा. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. जर आपलं फास्टिंगचं शुगर आणि जेवल्यानंतरची शुगर ही स्टँडर्ड लिमिटपेक्षा जास्त असेल तर सतर्क होणं गरजेचं आहे. दर 3 महिन्यांनी HbA1c टेस्ट करून ग्लायकोसेमिक कंट्रोल तपासा. कोलेस्ट्रॉल आणि चरबी नियंत्रणात ठेवा. रक्तात जास्त कोलेस्ट्रॉल असलं की मेंदूच्या नाजूक रक्तवाहिन्यांमध्ये देखील गुठळ्या तयार होतात. दर 6 महिन्यांनी लिपिड प्रोफाईल करून घ्या. तळलेलं, बटर, चीज आणि मांसाहार हा मर्यादित ठेवा. चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्ट्रोकचं, जे म्हणजे धूम्रपान, तंबाखू किंवा अल्कोहोल टाळा. हे मेंदूतील रक्तवाहिन्यांना आकुंचित करतं. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये स्ट्रोकचा धोका 4 पट अधिक असतो. सिगरेट, बिडी, गुटखा यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा. पॅसिव्ह स्मोकिंग पासून देखील दूर राहा. घरातलं कोणी व्यक्ती स्मोकिंग करत असेल तरी तुम्ही पॅसिव्ह स्मोकिंग करून ॲज गुड ॲज तुम्ही स्वतःच धूम्रपान केल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना धूम्रपान करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जायला सांगा. घरात धूम्रपान करायला लावू नका. 5वं आहे नियमित व्यायाम करा. जे सगळ्यात बेस्ट आहे, हलका पण सातत्यपूर्ण व्यायाम आपण केला पाहिजे. दररोज अर्धा तास, पाऊण तास, 1 तास चालणं, योगासनं, प्राणायाम हे मेंदूला ऑक्सिजन देतात. वयोमानानुसार योग्य व्यायाम निवडा. डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्या ट्रेनरचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुमचं एक एक्झरसाइज रुटीन ठरवून घ्या, जे तुम्हाला पुढे हे कोणतेही त्रास उद्भवू देत नाही आणि तुमचं म्हणजे मनस्ताप, शरीराला ताप, खिशाला ताप हे सगळंच वाचतं. 6वं आहे सातत्य राखा. झोप आणि मानसिक विश्रांती घ्या. मेंदूला रोजची किमान 8 तास झोप अत्यावश्यक आहे. झोप कमी झाली की ब्लड प्रेशर आणि हार्मोन्स असंतुलित होतात. झोपण्याची वेळ ठरवा आणि स्क्रीन टाइम म्हणजे TV, मोबाईल झोपेआधी कमी करा. 7वं आहे पाणी भरपूर प्या. मेंदूला ऑक्सिजन मिळवायला त्याने मदत होते. डिहायड्रेशनमुळे मेंदूतील रक्त देखील गडद होतं, थिक होतं.
त्यामुळे गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास किंवा तुमच्या शरीराची जशी गरज असेल किंवा तुम्हाला तुमच्या शरीराविषयी माहिती असेल तर जितकं पाणी लागतं ते प्या, विशेषतः उन्हाळ्यात, आणि शरीराला आपल्या हायड्रेटेड ठेवा. 8वं आहे तणावावर नियंत्रण ठेवा, मन शांत ठेवा. स्ट्रेस हा पण धूम्रपानासारखाच स्ट्रोकसाठी निमंत्रण देणारा प्रकार आहे. दररोज किमान 10-15 मिनिटं ध्यान प्राणायाम करा. जितकं जास्त कराल तितकं तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमचं टिकून राहील. भजन, नामस्मरण, वाचन किंवा एखादी तुमची आवडती गोष्ट, हॉबी, छंद यासारख्या गोष्टीमध्ये वेळ घालवा. औषधं वेळेवर घ्या आणि स्वतःनं थांबवता औषधं डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणजे BP, शुगर, थायरॉइडची औषधं चुकवू नका. औषधं घेत असाल आणि तरीही लक्षणं दिसली तर डॉक्टरांशी बोलणं गरजेचं आहे, ते टाळू नका. 10वं आहे वयाशी जुळून घ्या पण दुर्लक्ष करू नका. वय झालंय म्हणून चालतंय असं समजून लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं काहीतरी ॲबनॉर्मल होतं हे आपल्या देखील लक्षात येतं, पण आपल्याला ते आपण एकतर घाबरत असतो की डॉक्टरांकडे गेलं तर काय होईल, अचानक वेगळ्या तपासण्या करायला लागतील, खर्च होईल, अमुक होईल, तमुक होईल. पण एखादी गोष्ट ही सातत्याने घडत असेल, जी लक्षणं तुम्हाला वरती सांगितली मी आधी, त्यानुसार घडत असेल सातत्यानं, तर ते दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, कारण त्याचा परिणाम पुढे मग फार मोठा होतो. त्यामुळे शरीराचे इशारे ओळखा आणि वेळेत कृती करा. स्ट्रोक हा अचानक येणारा आजार नाही. आपल्याला वाटतं की नाही त्यांना अचानक स्ट्रोक आला, पण आपलं शरीर त्याचे सिग्नल्स हे वेळेवर देत असतं. त्या सिग्नल्सला ओळखणं, त्याच्यावर कृती करणं हे गरजेचं आहे. लक्षणं दुर्लक्षित करू नका. तीच आपलं जीवन वाचवू शकतात किंवा पुढचे मोठे धोके टाळू शकतात. शरीराच्या प्रत्येक लक्षणामागे एक संदेश लपलेला असतो. चक्कर येणं, बोलणं अडखळणं, थकवा, विसरणं हे वृद्धत्वाचे भाग नाहीत, हे मेंदूचे इशारे आहेत. आता वेळ आहे त्यांना दुर्लक्षित न करता ओळखून कृती करण्याची. कारण स्ट्रोक आल्यानंतर उपचार असतात, पण त्याआधी तो थांबवणं हे खरं जिंकणं आहे. स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्या, वेळेवर लक्ष द्या आणि या आयुष्याच्या या सुवर्ण प्रहारात, गोल्ड एजमध्ये संपूर्ण सशक्त आणि स्मरणीय आयुष्य जगूया. आपलं शरीर आपलं ऐकतं, पण आधी आपण त्याचं ऐकायला हवं, शांतपणे, सजगपणे आणि प्रेमाने. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. यातली माहिती तुम्हाला असं वाटत असेल की सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर ती कमेंट करून सांगा. काही अनुभव असेल तर कमेंट करून सांगा. आणि जर आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एका हटके विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.